आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार. मग सर्व कामं आवरून घेतली. मग म्हटलं स्वतःसाठी खिचडी बनवावी. त्यासाठी कढईमध्ये तेल घातलं, 10-12 मिरच्या बारीक कापून घातल्या आणि छान अशा फ्राय केल्या. आणि मी 2 बटाटे असे काप करून घेतले होते, असे पातळ-पातळ. तेही ह्याच्यामध्ये घालून घेतले आणि छान असं मिक्स केलं आणि 5 ते 4 मिनिटं हे असं छान झाकून ठेवलं. आणि मी साबुदाणा सकाळीच भिजवला होता. हा मी बारीकवाला शाबू मला आवडतो, त्यासाठी मी तोच भिजवला आणि शेंगदाणेही भाजून घेऊन त्याचा बारीक असा कूट करून घेतला होता. ते याच्यामध्ये मिक्स केलं आणि वरून थोडंसं मीठ घातलं आणि मिक्स करून घेतलं. तोपर्यंत बटाटाही फ्राय झाला. आणि असे बारीक-बारीक, पातळ-पातळ काप केले, की बटाटा शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि मस्त बटाटा शिजून छान क्रंची झाला. आणि मग त्याच्यामध्ये घालून घेतला साबुदाणा. आणि साबुदाणा भिजवताना मी 10 मिनिटं पाणी जास्त घालून ठेवते त्याच्यामध्ये तसंच. आणि नंतर एक 10 मिनिटानंतर सर्वच पाणी काढून घेते. अशा पद्धतीने साबुदाणा भिजवल्यामुळे साबुदाणा छान भिजतोही आणि मऊ मोकळा मऊ लुसलुशीतही होतो. आणि आपली साबुदाणा खिचडी तयार झाली. आणि देवलाही खिचडी आवडते, इशूलाही आवडते आणि त्याच्यामधला बटाटा तर जास्त आवडतो, म्हणून मी बटाटे जास्तच घातलेले आहेत. आणि मग ताटामध्ये छानपैकी खिचडी घेतली आणि मी रात्री दही लावलं होतं, त्याचं मस्तपैकी मीठ टाकून ताक बनवून घेतलं आणि मग खाऊन घेतलं. आणि हे दोघे थोडा वेळ झोपले. मग 4 वाजता देवच्या पप्पांची ड्युटी असते, मग त्यांना चहा करून दिला. आम्ही दोघांनी छान चहा घेतला. मग आज गुरुवार आहे, मला पूजा मांडायची होती. मग इकडे शेतामध्ये थोडेसे आमचे जे दूधवाले काका आहेत ते राहतात, त्यांच्याकडे बऱ्याच फुलांची झाडे आहेत. मग म्हटलं आपण पूजेसाठी 5 फळांच्या फांद्याही आणूया आणि छान फुलंही आणूया. आणि मस्तपैकी फुलंही गोळा केली आणि तिथे तुरीच्या शेंगाही होत्या. देव येशू खायला बसले. आणि काकाजी तर छान आहेतच, पण त्यांची बायको आणि त्यांची मुलगी देव येशूला खूप लाड करायला लागली आणि मला तर खूप छान वाटत होते हे पाहून. आणि आपल्या मुलांचे कोणीतरी लाड करणं हे आपण त्यांना ते कसे बोलतात, त्यांना आईवडिलांनी कसं शिकवलं आहे, ते मोठ्यांचा आदर करतात का, याच्यावर खूप डिपेंड करतं. आणि चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.